नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची आता आनंदाची बातमी आहे मित्रांनो। तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरच आपला तिसरा हप्ता जो आला आहे त्याची यादी सुद्धा समजणार आहे। तिसरा हप्ता जो आहे त्याची यादी आलेली आहे मित्रांनो। आता तुम्हाला ते कशी आणि कुठं बघायचे भेटेल याच्या संदर्भातले काही आदेश आलेले आहेत नवीन, ते आपण बघणार आहोत। आता ही नेमकी यादी आपल्याला कुठं मिळणार आहे, आता मोबाईलवर मिळणार आहे तर कशी मिळणार आहे, किंवा मोबाईलवर नाही मिळणार तर मग कशी मिळणार आहे, या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम नवीन असाल तर सर्वप्रथम मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी आली। लाडकी बहीण योजना यादी 2024 महाराष्ट्र। तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की आता तिसरा जो हप्ता आहे तो आपल्याला लवकरच मिळणार आहे। आता याच्याबद्दलची आपण यादी पण पाहणार आहोत, कुठं बघायला मिळणार आहे, काय मिळणार आहे, नवीन आदेश काय आलेले आहेत ते चला बघूया आपण कुठलीही उशीर न करता। आता बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर लाडकी बहीण योजना लिस्ट, लाडकी बहीण पात्रता यादी। राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची जोरदार तयारी शासनाने केली होती, आपल्याला माहिती आहे। आणि राज्यातील महिलांमध्ये या योजनेबद्दल कमालाची उत्सुकता सुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे। आता आपल्याला ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले होते किंवा ऑगस्टमध्ये, त्यांना 13, 14, 15 ऑगस्टला पैसे आले होते, सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे अजून उत्सुकता आपल्या माता भगिनींची वाढली। ज्या महिलांनी फॉर्म नाही भरले अशा महिलांची परत उत्सुकता वाढली आणि त्यांनी परत फॉर्म भरायला सुरुवात केली। तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 2 महिने उलटले आहेत, तरी पण आतापर्यंत राज्यात 1 करोडपेक्षा जास्त महिलांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। परंतु आता लक्षात घ्यायचे, आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाहीये। आता तुम्हाला डायरेक्ट अंगणवाडीतच जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यामुळे आता फक्त ऑफलाईनच फॉर्म आता तुम्हाला भरू शकता, ऑनलाईन फॉर्म आता भरता येणार नाहीयेत। तर आता त्याची नावे सुद्धा या योजनेची आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे। तर नुकतीच याबद्दलची यादी शासनाने जाहीर केलेली होती। तर चला बघूया कोणत्या महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आलेले आहे की नाही, तर ते कसं चेक करायचं काय। जी काही यादी आहे मित्रांनो ती आता अर्ज राज्यातील पात्र महिलांना फॉर्म भरल्यानंतर त्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट होणे चालू झाले आहे। आता ॲक्सेप्ट किंवा तुम्हाला माहिती आहे आता खूप जणांचा फॉर्म अजून ॲप्रूव्डच आहे, म्हणजेच ॲक्सेप्ट म्हणजे काय ॲप्रूव्डच आहे। आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांचे पण आता त्याच्यामध्ये त्यांना एक लवकरच ऑप्शन मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म दुरुस्ती करू शकणार आहात। तर याची नुकतीच यादी प्रसिद्ध केली असेल तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेत, ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा केले असतील तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांना दर शनिवारी महिलांचे नाव ऑफलाईन माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केल्याची त्यांची अप्रूव्हल झालेली अर्जची लिस्ट लाडकी बहीण योजने यादी प्रसिद्ध करावी असे आदेश शासनाने दिले आहेत। म्हणजे तुम्हाला शनिवारी तुम्हाला बघायला भेटेल, तुमची जर यादी आलेली असेल, तुमचं नाव जर आलं असेल तर अंगणवाडी सेवकाकडे जाऊन तुम्ही बघू शकता तुमचं नाव वगैरे आलेलं आहे का, लिस्टमध्ये काय आहे का, अशाबद्दलची ऑफलाईन फॉर्म भरले असेल तर तुम्हाला नक्कीच तिथं बघायला मिळेल। आणि ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे, ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेला आहे, तर त्यांनी काय करायचं, लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म त्यांनी CSC सेंटरमध्ये जाऊन भरला असेल, CSC सेंटरमध्ये जाऊन भरला असेल तर CSC सेंटरमध्ये जाऊन भरला असेल तर त्यांना पण शासनाने आदेश दिलेले आहेत की पात्र महिलांची यादी त्यांनी CSC सेंटरमध्येच प्रसिद्ध करावी। लक्षात, आता याच्यामध्ये 2 असतात, एक तर CSC सेंटर असतात, नाहीतर एक अंगणवाडी सेविका। आता तुम्ही कुठं भरला आहे तुम्ही लक्षात घ्यायचं। आता ज्यांनी स्वतः मोबाईलवर भरला आहे तर त्यांनी लक्षात घ्यायचं तुम्हाला डायरेक्टच पैसे येतील। आता यादीमध्ये असं तुम्हाला तुमच्या ह्याच्यात बघता येणार नाही, किंवा तुम्ही CSC सेंटर एकदा चौकशी जाऊन करू शकता, किंवा तुम्ही अंगणवाडीत जाऊन सुद्धा बघू शकता एकदा। परंतु मला वाटत नाही मोबाईलवरनी ज्यांनी भरले त्यांचं असं होईल, कारण स्वतः तुम्ही भरलेले असतील तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील। आता ते पैसे किती येणार लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बाब सांगतो तुम्हाला, पैसे किती येणार आहेत। पैसे येणार आहेत तुम्हाला 1,500 रुपये ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे, आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे किंवा जुलैमध्ये फॉर्म भरला आहे अशा आपल्या माता भगिनींना मिळणार आहेत 4,500 रुपये। आता 4,500 रुपयेमधले मी काल पण व्हिडिओ टाकला होता मित्रांनो की पैसे आता कोणाचेही कापले जाणार नाहीत, आणि ज्यांचे पैसे कापले गेलेत त्यांना RBIकडे आता पत्र गेलेलं आहे एक आपलं बालविकास महिला विभागाकडून की ज्या महिलांचे पैसे कापले गेलेले आहेत विनाकारण त्या महिलांचे पैसे प्लीज वापस करावे असे पत्र RBIला पाठवलेलं आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की ही योजना ही आपल्या गोरगरीब मित्रांसाठी होती किंवा आपल्या माता भगिनींसाठी आहे, सामान्य जनतेसाठी आहे। त्यामुळं याच्यामध्ये कुठलाही गैरवापर होऊ नये म्हणून काय केलं, काही बँकेंनी बॅलन्स मेंटेन कमी होता म्हणून त्यांनी पैसे काटले।
मग परंतु ही केसेस जास्त वाढल्यामुळं आता पुढं हे कारवाई करण्यात आलेली आहे. तर लवकरच तुम्हाला जे पैसे कापलेले आहेत ते पण वापस येतील याची पण दक्षता तुम्ही घ्यायची आहे. आता याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.